सवय झाली होती त्यांच्या आवाजाची. अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत काढत आपली खूप कष्टाने त्यांनी आमची स्वतंत्र शैली निर्माण केली होती. हं. कारण लता दीदींची एक शैली, तर त्याची कॉपी नको म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. आणि बऱ्याच वर्षांपूर्वी लाईव्ह गाऊन गाणी रेकॉर्ड करणं ही तशी सोपी गोष्ट नव्हती. कारण मीही जवळपास 90-95% गाणी लाईव्ह गाऊन मला कल्पना आहे की सगळ्या म्युझिशियन्स बरोबर एकाच वेळेला इतक्याच परफेक्शनने गावं लागतं आणि अशी त्यांनी शेकडो गाणी परफेक्शनने गायली. हा त्यांचा स्थायी गुणच होता परफेक्शन हा सगळ्या मंगेशकरांचा. हं. आणि ती तशी उत्तमरित्या गायल्यामुळेच ती गाणी लोकप्रिय झाली सगळी. हं. आणि त्यांचं सगळ्यात आवडतं गाणं माझं म्हणजे पंडित हृदयनाथजींनी स्वरबद्ध केलेलं, माझ्या गुरुजींनी स्वरबद्ध केलेलं नंदलाला रे, हं. ते भैरवी मधलं खूप कठीण गाणं. त्याच्यातले एक एक जागा म्हणजे अक्षरशः ना काश्मीर मधल्या जागांसारखी इतकी स्वर सौंदर्य आहेत त्याच्यामध्ये की शास्त्रीय संगीत गाणारेही सीमित होऊन जातील असं गाता येणार नाही कोणालाही. हं. इतकं अप्रतिम त्यांनी ते गायलं होतं. आणि नाट्यसंगीत ते कॅबरे गाण्यापर्यंत इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी त्यांनी गायली. पाश्चिमात्य संगीतही त्यांनी गायलं. अतिशय उत्तम प्रकारे गायलं. हं. माझी एक छोटीशी आठवण तुम्हाला सांगते. जी. की अनेकदा माझी भेट झाली होती. खूप प्रेमाने बोलायच्या माझ्याशी. दादर महात्मा गांधी जो स्विमिंग पूल आहे त्याच्या नूतनीकरणाचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता. आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर झालेली माझी भेट अतिशय अविस्मरणीय अशी होती. मी हा हं. कार्यक्रम गाऊन दुसऱ्या दिवशीच्या दिवाळी पहाटच्या इंदोरच्या कार्यक्रमासाठी जाण्याला विमान पकडायच्या घाईत होते. पण मला आयोजकांनी सांगितलं की पद्मजाला थांबवा असा आशाताईंचा निरोप आहे. त्या हं. आल्या मला भेटायला आणि अतिशय सुंदर अशा चाफ्याची